नमस्कार. बाबाज गावट्यूब या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आहोत पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील पळशी गावचे ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी हनुमान देवाची संपूर्ण माहिती आपण हनुमान देवाचे पुजारी मारुती रंगनाथ पोरे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे, आम्ही इथल्या पुजाऱ्यांना ईश्वर या नावाने सर्व गाव संबोधतं. तर मला ईश्वरला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की हे जे ग्रामदैवत आहे पळशी गावचं, हे ग्रामदैवत कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं? हे ग्रामदैवत पहिला रोकडोबा म्हणून ओळखलं जायचं, परत मारुती, हनुमान, बजरंगबली हे 4 नावाने ओळखलं जातं. म्हणजे मारुतीची सर्व रूपे, मारुती सर्व नावे या ग्रामदैवताला या ठिकाणी या सर्व नावांनी ओळखलं जातं. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा राहील की ही जी मूर्ती आहे 3 तांदळी मूर्ती म्हणून सर्व लोक या ठिकाणी संबोधतात. त्या मूर्तीची नेमकी काय आख्या आहे काय? पहिले ह्या जागी शेती होती आणि शेती असताना एक दृष्टांत पडलेला होता की तिथं काय शेती करू नका, तिथं मी देव आलेला आहे असं सांगितलेलं होतं. परंतु ते काय झालं, त्यांनी काय ऐकलं नाही. मग नांगर ज्यावेळेस नांगरताना त्यांना थोडंसं दगड लागतो उटी, व त्यातनं एक रक्त निघलं. रक्त निघाल्यानंतर मग ते थांबला, तो दगडातनं रक्त निघायचं म्हणजे थांबला. मग ते तर मग चौकशी केल्यानंतर ते देव आहे म्हणून सोडलं. ही त्यांनी शेती जी होती ती ही केली, त्यांनी बंद केली, शेती बंद केली आणि त्यांनी मोकळं सोडून ठेवलं त्यांनी. म्हणजे या ठिकाणी अगोदर शेती होती आणि कोणाचा तरी वाडा होता. नेमका हा वाडा होता कोणाचा? वाडा पहिला बापकरांचा म्हणून सांगितलं जात होतं की बापकरांचा वाडा होता. तर ते देवाने त्याला सांगितलं होतं की तुझ्या वाड्या घरादारावर नांगर फिरल ते असतं ना, तर तसं त्या वाड्यात शेती झाली आणि इकडं मोकळं राहिलं. या ठिकाणी ग्रामदैवत आहे, लोकांची फार मोठी श्रद्धा आहे. परंतु या ठिकाणी हे मूर्तीच्या अवतीभोवती फक्त संरक्षक भिंत आहे, मंदिर नाही. याची नेमकी काय आख्या आहे काय? तर लोकांनी देवाला कौल लावले बघा, काय आमच्याकडे इथं चालत नाही. कुठलं काही असो कौल लावणे पहिल्यांदा. मग प्रत्येक बारीने कौल लावला तर ते देऊळ बांधायला म्हणा, भिंत वॉल कंपाऊंड करा म्हणा, काय म्हणा, त्याला परवानगी देत नाही. देवाची ग्रामदैवताची यात्रा संपूर्ण गावामध्ये फार मोठ्या संख्येने धनगर समाज राहतो, मेंढपाळ व्यवसाय त्यांचा आहे. मात्र यात्रा ही पूर्ण शाकाहारी आहे. देवाच्या इथं मटण खाऊन सुद्धा कोणी येत नाही, मांसाहार करून सुद्धा कोणी येत नाही. आणि यात्राचं स्वरूप नेमकं काय असतं? यात्रेचं स्वरूप असं आहे, धनगर समाज जरी असला तरी राम जन्मापासून ते चतुर्थीपर्यंत कोणी या गावात मांसाहार करू शकत नाही. एवढा मोठा धनगर समाज असताना सुद्धा तिथे मांसाहार करत नाहीत. मग राम जन्माला सप्ताह बसतो, गोण्या गोविंदाने सगळं गाव पूर्ण जमा होतं. परत चैत्र पौर्णिमेला जन्म असतो, जन्म सोहळा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. परत मग ते दंडवाटा, हगामा, कुस्त्या हे असं चतुर्थीपर्यंत चालतं. एक 12 दिवस यात्रा चालते. म्हणजे या यात्रेला गावातील सर्व बाहेरगावी असणारे लोक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यानंतर अजून काही बाकीचे बाबा मध्ये आधी यात्रा सोडून बाकीचे काही देवाच्या मंदिर परिसरामध्ये काही कार्यक्रम होतात का? कोणते सण वगैरे होतात का? काय परंपरा आहेत? आता आपल्या गावात बैलपोळा आलं की श्रावण महिन्यात वाल्या पडद्याने माळाने पाणी घालणं काय, आणि रोज प्रत्येक घरी एक दिवस 12 किलोमीटर चालत जाऊन चालत येणे. पहाटे 3ला कोण जातं, 2ला कोण जातं, चालत जायचं. वल्या पडद्याने तिथे आंघोळ नदीत करायची आणि झारी भरून देवाला रोज नित्य नेम करायचं. 12 किलोमीटर पाणी पायी वारी करून आणतात. या ठिकाणी सेवेसाठी सुद्धा बऱ्याच लोकांची नियुक्ती केली आहे गावाने. शुक्रवारी काहीतरी छबिना आणि दर शनिवारी आरती संध्याकाळची होते. तर सेवेकरी नेमके कोण कोण आहेत? आता शुक्रवारी छबिना एक ग्रामस्थ, एक होलार समाजाचा एक असतो वाजंत्री, आणि एक हिलाल धरायला एक असतो कांबळे, विजय कांबळे म्हणून. या ठिकाणी या ग्रामदैवत हनुमान देवाचे मुख्य पुजारी मारुती रंगनाथ पोरे यांच्याकडून आपण पळशी गावच्या ग्रामदैवताच्या संदर्भात बरीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यांचं समस्त पळशीकरांच्या वतीनं आणि बाबाज गावट्यूब या यूट्यूब चॅनलच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो. धन्यवाद.